मुंबईमध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चानंतर वरळी डोम मध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते यावेळेला उपस्थित राहणार आहेत। आपण बघतोय जनआक्रोश मोर्चा महायुतीनं मुंबईमध्ये जोरदार जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढलेला आहे। आपण बघतोय की काँग्रेसवर आणि इंडिया आघाडीवर हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार सडकून टीका केलेली होती आणि त्याच वेळेला आता या मोर्चाला समर्थन देण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांकडून महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय। ही थेट जनआक्रोश मोर्चामधली दृश्य आपण बघतोय। यामध्ये भाजपचे आमदार चित्रा वाघ असतील, भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रमुख नेते सगळे महायुतीचे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे थेट महायुतीच्या जन आक्रोश मोर्चामधून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण बघतोय सीमा, महायुतीचे सगळे जे नेते आहेत या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। जोरदार घोषणाबाजी होताना दिसते, काय सांगाल या सगळ्याबद्दल? नक्कीच संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने अर्थात एनडीएने काँग्रेसच्या विरोधात होता आणि आता देशभरामध्ये हे नामंजूरनंतर एक आक्रोश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला अंदाज येत असेल मोर्चाला सुरुवात झालेली आहे। वरळी जांभोरी मैदान पासून ते वरळी डोम पर्यंत भाजपचे जवळपास सगळे मंत्री या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सोबतच फक्त मुंबईतूनच नव्हे तर राज्यभरातून भाजपच्या महिला कार्यकर्त्या, महिला नेत्या आणि सोबतच महिला आमदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसने कशा पद्धतीनं या विधेयकाला विरोध केला, कशा पद्धतीने राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी विधेयकाच्या विरोधात भाषणं केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती महिलांकडनं केली जात आहे। सोबतच मोठ्या प्रमाणात भाजपचे नेते म्हणजे आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे हे जे महत्त्वाचे नेते आहेत ते सगळे आपल्याला सध्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। प्रत्येकाच्या हातात आपल्याला फलक आणि झेंडे घेऊन महिला या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। सोबतच काळ्या रंगाच्या साड्या नेसून जास्तीत जास्त महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। प्रचंड मोठी संख्या आहे। हे विधेयक महिलांच्या समर्थनार्थ होतं आणि कुठेतरी काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। आपण काही महिलांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगणार तुम्ही? मोठ्या संख्येनं जे विधेयक 2023 मध्ये मंजूर झालेलं होतं आता ते नामंजूर करण्यात आलं तर आणि त्याच विरोधात तुम्ही आता सध्या आंदोलन करताय। हां, मी नक्कीच म्हणेन की आमच्यासारख्या नगरसेविका ज्या आत्ताच निवडून आल्यात त्यांना अनेकांना संधी होती। हे जे आता विधेयक होतं 30 महिलांचं आरक्षणाचं जे विधेयक होतं ज्याच्याद्वारे महिलांना लोकसभेत आणि विधानसभेमध्ये पुढे जास्त संधी मिळणार होती। हा आमच्यावर हे उपकार नव्हते, आमचा हा अधिकार होता जो आमच्यापासून हिरावून घेण्यात आलाय। तर त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सगळेजण आलोय। काँग्रेसची मनमानी आम्ही चालू देणार नाही अजिबात, कारण आरक्षण आमच्या हक्काचं आहे। काँग्रेसचं म्हणणं आहे की 23 मध्ये तर हे विधेयक मंजूर झालेलं होतं, मग आता पुन्हा नव्याने का आरक्षणासाठी विधेयक आणलं? मध्ये जेव्हा हे विधेयक मंजूर झालं होतं ते कंडिशनवर मंजूर झालं होतं की डिलिमिटेशन झालं पाहिजे आणि आता जेव्हा डिलिमिटेशन व्हायची वेळ आली तेव्हा त्यांनी अनेक रिझन दिले आणि डिलिमिटेशनमुळेच रोखून देण्यात आलं हे विधेयक। हे पूर्णपणे होणार तुमच्या या सगळ्या मोर्चाचा? आम्ही या मोर्चाद्वारे हेच सांगतोय की नारी शक्तीला तुम्ही असं रोखू शकत नाही। आम्ही मोर्चाद्वारे तुम्हाला दाखवून देतोय की काँग्रेसला आणि काँग्रेसला समर्थन करणाऱ्या प्रत्येक पक्षाला आम्ही दाखवून देतोय की नारी शक्ती कोणत्याही तुमच्या मनमानी कारभाराला चालू देणार नाही। नक्कीच वरळी जांभोरी मैदान पासून तर मोर्चाला सुरुवात झालेली आहे।
वरळी अगदी. डोम मध्ये सभेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील. सोबतच इतर जे महत्त्वाचे नेते आहेत ते देखील सभेमध्ये संबोधित करतील, लोकांना संबोधित करतील आणि कशा पद्धतीने हे विधेयक महिलांसाठी होतं आणि काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने या विधेयकाला समर्थन दिलं नाही आणि त्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं. आता मोर्चा तर मोठ्या प्रमाणात काढलेला आहे. याला उत्तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये काँग्रेस कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत.